उन्हाळा म्हटलं की कुल्फी ही आलीच आणि आपण ज्यावेळेस ती घरी तयार करायला घेतो ना त्यावेळेस असं वाटतं अरे खूप सगळं वेगळं वेगळं साहित्य गोळा करावं लागेल. ते सगळं गोळा करून कशी तरी आपण कुल्फी तयार केलीच तर ती सक्सेस होईल का? जर सेटच नाही झाली किंवा खाताना जर खूपच जास्त करकर वगैरे ती लागायला लागली, छान मस्त असं स्मूथ किंवा क्रीमी जे म्हणतो तशा पद्धतीचं टेक्स्चर जर नाही आलं तर काय करायचं? या सगळ्या गोष्टी होऊ नयेत, छान अगदी परफेक्ट अशी आपली कुल्फी व्हावी यासाठी आजच्या रेसिपीमध्ये एक स्पेशल आणि खास अशी ट्रिक मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कुल्फी करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला एक जाड बुडाचा पॅन लागतो आणि शक्यतो काय करायचं असं पसरट भांडच घ्यायचं म्हणजे प्रोसेस फास्ट होते. आता याच्यामध्ये आपण 1 लिटर दूध घेत आहोत. गॅस चालू केला आणि दूध जर गरम व्हायला लागलं आणि त्यावेळेस आपण याच्यामध्ये मिल्क पावडर टाकली तर मग गुठळ्या होऊ शकतात. त्यामुळे रूम टेम्परेचरवरती जेव्हा दूध असेल त्याच वेळेस आपल्याला याच्यामध्ये मिल्क पावडर टाकायची आणि ते व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. 1 लिटर दुधासाठी इथं आपण पाव कप ही मिल्क पावडर घेत आहोत आणि अशा पद्धतीने हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये गुठळ्या होणार नाही. दुधामध्ये मिल्क पावडर पूर्णपणे एकत्रित झालेली आहे. आता आपण गॅस ऑन करूयात. एक उकळी येऊ देऊयात. गॅस आपण मोठाच ठेवलेला आहे. दुधाला उकळी यायला लागलेली आहे. उकळी आल्यानंतर मात्र काय करायचं माहिती आहे का? कंटिन्युअसली इथंच थांबायचं म्हणजे पॅनपाशीच थांबायचं आणि हे हलवत राहायचंय. म्हणजे काय होतं एकतर बुडाला चिटकत नाही आणि कडेनी ही जी मलाई किंवा जी क्रीम जमा झाली आहे की नाही ती याच्यामध्ये अशी मिक्स करत राहायचं. मिल्क पावडरमुळे काय होतं एक वेगळ्या प्रकारचा रिचनेस येतो आपल्या कुल्फीला. हे दूध इथपर्यंत आटवून घेतलेलं आहे म्हणजे तुम्ही बघू शकता याची पातळी इथं होती, आता हे निम्म्याने कमी झालेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे? रूम टेम्परेचरवरच्या या दुधामध्ये आपण 2 टेबलस्पून हा कॉर्नफ्लोअर टाकून घेत आहोत. हलवून घ्यायचं आहे. आता कॉर्नफ्लोअरची ही स्लरी आपल्याला या दुधामध्ये टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने हे हलवत राहायचं आहे. कॉर्नफ्लोअर टाकल्यामुळे काय होतं छान असा घट्टसरपणा त्याचबरोबर आपण काय म्हणतो एकसंधपणा असा येतो आपल्या कुल्फीला. कॉर्नफ्लोअर टाकल्यानंतर अगदी थोड्याच वेळात हे जे दूध आहे ना ते आपल्याला असं दाटसर जाणवायला सुरुवात होते. आता इथं या स्टेजला इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपलं हे दूध घट्टसर असं झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण साखर टाकतोय तर इथं मी अर्धा कप साखर घेते. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही थोडीशी कमी किंवा जास्त घेऊ शकता किंवा साखरेऐवजी तुम्ही कंडेन्स्ड मिल्क सुद्धा वापरू शकता आणि त्याचं सुद्धा प्रमाण सेम एवढंच ठेवायचं. साखर टाकल्यानंतर साखर वितळली की नंतर लगेचच आपल्याला एक साधारण 5 मिनिटांनंतर गॅस बंद करायचा आहे. इथं तुम्ही बघू शकता याचा थिकनेस अशा पद्धतीचं हे दाटसर दूध तयार झालेलं आहे. आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते. या बाउलमध्ये आता आपण 5 ते 6 ड्रॉप व्हॅनिला इसेन्स टाकून घेत आहोत. जर तुमच्याकडे व्हॅनिला इसेन्स नसेल तर याच्याऐवजी तुम्ही विलायचीची पूड देखील वापरू शकता. हे पूर्णपणे रूम टेम्परेचरवरती येऊ देऊयात आणि त्याच्यानंतर याच्यावरती फॉईल पेपर लावायचा किंवा झाकण ठेवलं तरीही चालेल आणि नंतर आपल्याला हे फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे पूर्णपणे आपण कसं म्हणतो सेट होण्यासाठी. साधारण 4-4.5 तास झालेले आहेत आणि आता आपण आपली आईस्क्रीम चेक करूयात. इथे तुम्ही बघू शकता ही थोडीफार सेट झालेली आहे पण पूर्णपणे ही सेट झालेली नाही आहे. अशाच पद्धतीची आपल्याला ही हवी होती. आता तुम्हाला मी सुरुवातीला जी स्टेप म्हटले होते ना की ज्याच्यामुळे तुमची कुल्फी एकदम स्मूथ अशा पद्धतीची क्रीमी होणार आहे ती स्टेप म्हणजे हीच आणि त्या स्टेपसाठी आपल्याला मदत करत आहे अगारोचा हा रिगल पर्सनल ब्लेंडर. याची जी मोटर आहे ती 100% कॉपरपासून तयार केलेली आहे. सोबतच ही जी बॉडी आहे ती एकदम दणकट अशा पद्धतीची आहे आणि याच्यासोबत आपल्याला हे 3 जार मिळतात. 700 ml, 500 ml आणि 300 ml मध्ये. याच्यासाठी आपल्याला 2 ब्लेड देण्यात आलेले आहेत. एक ब्लेड आहे 4 पात्याचा आणि दुसरा ब्लेड आहे 2 पात्याचा. हे ब्लेड तुम्ही बघू शकता स्टेनलेस स्टील पासून तयार करण्यात आलेले आहेत. जो ब्लेड 2 पात्याचा आहे तो ग्राइंडिंगसाठी वापरायचा आहे. जो 4 पात्याचा आहे तो ब्लेंडिंगसाठी. याच्यासोबत आपल्याला हे 3 झाकण मिळतात किंवा 3 प्रकारचे लीड मिळतात. याचा वापर तुम्ही कसा करू शकता? एखादं जर तुम्ही काहीतरी वाटण वगैरे तयार करून ठेवले ते फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवण्यासाठी तुम्ही या झाकणाचा वापर करू शकता. सोबतच एखादा ज्यूस वगैरे केलाय जसं की कलिंगडाचा ज्यूस केलाय आणि त्यातल्या ज्या बिया आहेत त्या तुम्हाला सेपरेट करायच्या तर त्यासाठी तुम्ही हे स्ट्रेनर वापरू शकता. अतिशय चांगला आणि उपयुक्त याचा असा फायदा होतो. आणि सोबतच हे लीड आहे फ्लिप टॉपचं. एखादी स्मूदी केलेली आहे, एखादा ज्यूस केलेला आहे तो तुम्हाला कुठेतरी जिम मध्ये वगैरे कॅरी करून घेऊन जायचं आहे तर अशा ठिकाणी हे लीड जे आहे ते अतिशय उपयुक्त ठरतं. आता इथं मी 700 ml चा हा जार घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपलं हे जे मिश्रण आहे ना ते टाकून घेऊन ब्लेंड करून घ्यायचं आहे. दोन ते 3 बॅच मध्ये आपण हे करून घेणार आहोत.
आता इथं मी हे 4 पात्याचं ब्लेड वापरलेलं आहे ब्लेंडिंगसाठी आणि याला वेगळ्या पद्धतीचे बटन्स वगैरे काही देण्यात आलेले नाही आहेत. फक्त या खाचांमध्ये ह्या खाचा अशा ठेवून घ्यायच्या आणि हलकंसं आपल्याला ते प्रेस करायचं आणि फिरवायचं. आता ही स्टेप केल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो माहितीये का, ज्यावेळेस आपण हे मिश्रण तयार करत होतो त्यावेळेस ते रबडी टाईप तयार झालं, म्हणजे कुठेतरी दुधाची साय असेल किंवा दुधाचा जो घट्टसरपणा आहे त्याच्या गाठी तयार होतात. तर तसं न होता याच्यामुळे छान मस्त क्रीमी आणि स्मूथ अशा पद्धतीचं आपलं हे बॅटर तयार होतं. कुल्फी सेट करण्यासाठी माझ्याकडे हा अशा पद्धतीचा मोल्ड आहे, तोच मी घेतलेला आहे. आणि आता आपण याच्यामध्ये हे बॅटर ओतून घेऊयात. या प्रोसेसमुळे याच्यामध्ये आईस क्रिस्टल सुद्धा तयार होत नाहीत. शिल्लक राहिलेलं मिश्रण आपण अशा पद्धतीच्या या दुसऱ्या मोल्डमध्ये ओतून घेतलेलं आहे. आता हे मोल्ड आपण सेट करण्यासाठी साधारण एक 8 ते 10 तासांसाठी फ्रीझरमध्ये ठेवणार आहोत. आता रात्रभर ठेवले तरीही चालतील. याची स्वच्छता करणं देखील अतिशय सोपं आहे. जर तुम्हाला अगारोचा हा रिगल पर्सनल ब्लेंडर हवा असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, चेक करू शकता. तर आता जवळजवळ रात्रभर आपण ह्या आईस्क्रीम आहेत ना अशा सेट होण्यासाठी ठेवलेल्या होत्या, पूर्णपणे सेट झालेल्यात. आणि मला बघा आज कोण मदत करते, आमचा रानू मदत करतोय. कारण की सगळ्यात जास्त एक्साइटमेंट ही रानूलाच आहे, माहितीये का? हो की नाही रे रानू? आज त्यांनी मला किती काम करू लागलं त्याच्यासाठी, माहितीये का तुम्हाला? इथे तुम्ही बघू शकता छान अशा पद्धतीने आपली ही कुल्फी सेट झालेली आणि तुम्ही याचा रंग बघू शकता. हा हा, त्याला तोपर्यंत एकच खाऊ द्या. हा, तोपर्यंत आपण आपल्या बाकीच्या बघू. आणि एक तुम्हाला मी दाखवते काय झालं काल ह्या रानाच्याच गडबडीमध्ये आहे की नाही, म्हणजे हे थोडंसं कलंडलं होतं फ्रीजमध्ये ठेवताना, कारण की त्याला अगोदरच ते खायचं होतं. तो म्हणला मम्मा मी तसंच खातो, आणि त्याच्या नादात एक अर्धवट सेट झालेली आहे, कारण की हे लगेच हाताला हलकी लागतीये. हे बघा. आणि दुसऱ्या मोल्डमध्ये आपण ठेवलेली ही आपली दुसरी गारी गार. इथं तुम्ही बघू शकता, म्हणजे ह्या सगळ्या डिमोल्ड करेपर्यंत सगळ्यात पहिली रानूला दिलती. रानू मागं सरक रे बाबू, दाखव तुझी स्टिक. कसं आहे, आईस्क्रीम खाण्यात आम्ही लय हुशार आहे, हे की नाही रे रानू? आणि याला मी थोडासा पिस्ता लावला होता, मी सुद्धा ट्राय करते. मस्त, म्हणजे अशी इतकी भारी झाली आहे आणि स्मूथ झाली आहे ना, आपण कसं म्हणतो क्या बात आहे, तशा पद्धतीची. हा तुला कुठली खायची रानू आता? मस्त, घरी नक्की ट्राय करा. 100% सक्सेसफुल रेसिपी आहे. हा, पिस्त्यावाली. तर चला, जसं की मी म्हटलं 100% सक्सेसफुल रेसिपी आहे, घरी नक्की ट्राय करा. ट्राय केल्यानंतर कशी झाली होती, तुमचा सुद्धा रानू आमच्या रानूसारखाच खुश झाला होता का, हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.